माझं नाव तर जाणलंच असेल सगळ्यांनी आता. हर्षल पाटील. हर्षल पाटील. तर सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांना मनापासून तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. तुम्ही जे मला सत्कार केलेला आहे हे आयुष्यभर विसरू शकणार नाही. जे माझं गाव मी म्हणतो ते खरंच खूप मोठ्या गोष्टीचं आहे. ते मला अभिमान आहे आणि त्या गावासाठी मी पुढं जाऊन एवढ्या गोष्टी करू शकेल तेवढं मी मनापासून करेल, एवढी मी हमी देतो. त्यानंतर माझ्या जीवनात ज्यांनी सर्वात मोठा मोलाचा वाटा होता त्यात म्हणजे ते सर्वप्रथम ते म्हणजे माझे आबामा आणि माझी प्रतिभा मामी. त्यांचं सर्वात मोठा रोल आहे माझ्या जीवनात. ज्या काळात कोणी कोणासाठी काहीच नाही करत त्या काळात त्यांनी म्हणजे एकदम हालाकीची परिस्थिती होती. असं काहीच नव्हतं की त्यांचं एवढं मोठं आलिशान महल वगैरे होतं, पण त्यांनी एकदम गरिबीच्या परिस्थितीमध्ये एक फक्त भाषा येतोय म्हणून त्यांनी मला सांभाळ केला. आणि माझे आई वडील, मी इथं सांगतोय की माझे आई वडील ते सुद्धा इतकं मला सांभाळ चांगला करू शकले नसते तेवढा त्यांनी मला सांभाळ केला. मी आयुष्यभर मावातून रोहित असू. तर तेच म्हणजे नाही ते तर मी जे सांगत होतं तेच मी जर पोर राहिले तेच मीच पोरगी करतो मी. तेच मी पोरगी राहिले तेच मीच पोरगी करतो मी. म्हणजे तेच ना, त्यांचा माझ्या जीवनात खूप मोठा रोल आहे. त्यानंतर माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ माझे आई वडील, बापू आणि आई. म्हणजे मला म्हणजे अजूनपर्यंत जरी कागद मी सांगितलं की शेतकऱ्याचा मुलगा तरी पण माझ्या बापाने मला बाण सुद्धा बघू दिलं नाही. त्यातच आज हे अर्थ आहे की मी आज पोलीस ऑफिसर आलो मुंबईला. तिथं ओपन मेरिट लिस्टमध्ये माझं नाव आलं 133 मार्कांनी, टॉपला होतो. तर त्याचं कारण हेच आहे, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर एकदम प्रचंड विश्वास ठेवला. म्हणजे कधीच माझं मन जरी इकडे तिकडे झालं तरी पण त्यांनी मला सांगितलं की तू फक्त चालत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी, ठीक आहे, आज सांगत राहत. आणि आयराणी मग सांग थोडंसं भारी वाटत ते की मन बापूला एवढं त्यांना जे भरती क्षेत्र आहे त्यांना नॉलेज नाही. शेतकऱ्यांना कितलं बी विचारलं, ठीक आहे, पण भरती क्षेत्रामध्ये तिथलं नॉलेज नाही. तर बापू मला जेव्हा बी सोडाले, हो जेव्हा बी म्हणजे फाटावर सोडणं राहणं, इकडे नाशिकले कुठे बी जाऊन राहणं, तेव्हा सोडाले ते बापू मला काहीच सांगे नाही की आई पुस्तक वाचले का, तुम्ही अभ्यास करायला का, काय आहे करायला का, काहीच सांगे नाही बापू की काय खायचे तर. बापू फक्त एकच वाक्य सांगे, दे का तुला आयुष्य मग कुठे बी काही बी इथलाही का पैसा नाही गरज पडो, मी तुला पाठीशी उभा आहे. फक्त आईच जे वाक्य आहे बापून ते मला एवढ्या गोष्टी गैर इथलं एकदम ऊर्जा देत जाणार आहे, ऊर्जा देत जाय की त्याच्यावरून मला एकदम आग पेटत जाणार आहे की यार आपला बापले आपल्या इथल्यावर विश्वास आहे. आपला बापना जर आपल्या इथला विश्वास आहे तर आपण चालत काही बी तिकडे करतो, पण हो सुद्धा रे काही बी आलत मग सक्सेसफुल. एवढा म्हणा आई वडिलांना म्हणा संघर्ष आहे, याचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी आभार व्यक्त करतो माझ्या माझ्या जीवनात अण्णाताई असतील. मला फक्त एकच खंत होती, मला सर्व नाते देवाच्या परमेश्वरांच्या कृपाने मला सर्व नाते भेटले. फक्त एकच मला नातं नाही ते म्हणजे मावशीचं नातं मला अजून भेटलेलं नव्हतं. पण माझ्या मावशी असेल, मोठी आई असेल, त्यांनी म्हणजे एवढं प्रेम आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या घरी जरी काही बनलं तर आमच्या घरी नाही हो असं कधी झालं नाही. म्हणजे एवढं प्रेम आहे. तर बाकीच्या काकांचं मला माहित नाही, पण आमचे काका एवढं दिलदार आहे मी इथून सांगतोय. म्हणजे आबा काका असेल, माझे मोठे पप्पा असतील, त्यांचंही मला नेहमी आधारस्तंभ आणि माझ्या पाठीशी राहिलेले आहे, म्हणून मी त्यांचा आजीवन ऋणी राहील. त्यानंतर माझा मोठा दादा राहुल दादा, राधा अक्का, योगा भाऊ, त्यांचंही मला नेहमी मार्गदर्शन मिळत राहिलं. त्यांचंही मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा 2 महिने राहुल दादांनी मला सांभाळ केला, म्हणून मी त्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर मला नेहमी म्हणजे
काय म्हणतात ते, एक पाठीशी उभी राहणारी बहीण म्हणजे माझी शुभांगी दिदी. मी म्हणजे अक्षर सांगू शकत नाही, माझ्या आयुष्यातला खूप मोठा एकदम खूप त्रासदायक होता मला तो. कारण माझा ग्राउंडची वेळ जी होती ती ग्राउंडची वेळ येऊन गेली आणि त्या दिवशी शुभांगी दिदीचं लग्न होतं. म्हणजे मला मी एकशे डायरेक्ट रडू रडू जेवून गेला मला. मी जेव्हा हळद चालू होती तिचा, हळदीला तिचा फोटोशूट चालू होते, मग मी डायरेक्ट अक्षरशः रडू रडू होऊन गेलं माझ्या तोंड की काय यार, आपण माझ्या आवडती सर्वात आवडते बहिणी माझी शुभांगी दिदी, तर त्या तिच्या लग्नाला मी नाही बुवा. पण तिने सांगितलं की देख ना, तू इथला मेहनत करेल, तुला जाणंच पडेल हा तिने सांग. आणि मी त्या दिवस ग्राउंडले घेऊ त्यांना पाहिजे, मी ग्राउंडले चांगला मार्क पाडासाठी, त्यामुळे मला यश भेटलं म्हणून तिचाही धन्यवाद व्यक्त करतो मी. तसं आत्या त्यांचं शुभम दादा, सचिन दादा त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि राहिला विषय की बाकीचे की काय म्हणा, माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचा खूप मोठा रोल होता. म्हणजे रीना मॅम असतील, मोरे मॅडम असतील, देसले सर असतील, एम एस पाटील सर असतील, ठाकरे सर असतील, माळी सर असतील, यांनी म्हणजे सर्वात महत्त्वाचा रोल निभावलेला आहे. कारण एक म्हणजे सर्वांना माहिती माझा स्वभाव लहानपणापासून कसा होता. म्हणजे सर्वांना शिव्या गाळ वगैरे करणं हा लहानपणीचा स्वभाव होता. कोणाला माहिती नसेल नाही, मला माहित नाही, बट तो स्वभाव चेंज करणं तो एक खूप मोठा महत्त्वाचा विषय होता. पण मॅडमांनी तो एकदम प्रामुख्याने तो मला घेतलं. मला आजही आठवतं, मी जेव्हा मजबूत मॅडमला शिव्या देऊ राहिलो तेव्हा मॅडम फक्त एक बोलली, भाऊ तू वर्गातचा. वर्गामध्ये लिही मॅडम आले असा प्रसाद दिला, इतका घाण प्रसाद बसला की पहिलेले जो प्रथमेश आमनं वर्गामध्ये जे एबीसीडी लिहिले ते जांभले, तर मॅडमने इथलं भारी प्रसाद दिला आम्हाला की त्याला नंतर डायरेक्ट म्हणजे किस्मत डायरेक्ट पलटी गेली की 6 महिना मला लगेच मी मॉनिटर बनिगू. आणि त्यानंतर मी कंटिन्यू 10वीपर्यंत मॉनिटर राहीन. म्हणून माझ्या शिक्षकांचा पण खूप मोठा रोल होता त्याच्यामुळे. त्यानंतर मी धन्यवाद व्यक्त करतो की सरपंच साहेबांनी जर सांगितलं की अभ्यासिका, हे खरंच आमच्यासाठी सर्व तरुणांसाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण पहिले असं कधीच कोणी म्हणजे मुलांनीही मांडलं नव्हतं की त्यांचीही चूक होऊ शकते किंवा त्यांनी पुढे ग्रामपंचायतनी सुद्धा अग्रेसर घेतलं नाही, ती त्यांचीही चुकी असू शकते. आपण त्याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत. बट आपण विषय मांडला आणि त्यांनी तो लगेच हजर करून दिला आणि त्यांनी लगेच सांगितलं की आपण येणाऱ्या 14-15 दिवसातच आपण तुम्हाला लायब्ररी देऊन देऊ. म्हणून त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर त्यानंतर माझ्या समस्त मंडळी जे माझ्यासोबत कॉम्पिटिशन नाही म्हणू शकत, माझे साथीदार होते, ज्यांनी माझ्यासोबत पूर्ण संघर्ष केला. त्यात सर्वात अजित दादा असेल, राहुल दादा असेल, दीपक दादा असेल, म्हणजे असे खूपच, सचिन असेल, गणेश असेल, म्हणजे असे अजय दादा असेल, म्हणजे असा खूपच असे व्यक्ती होते, असे माझ्यासोबत खूपच जास्त मेहनत करणारे पोरं होते. माझ्यातून मोठा संघर्ष असेल तर अजित दादा असेल, म्हणून मी त्यांच्यासाठी एकदम गोळा टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगला संघर्ष होता एकदम. म्हणजे मी कोणाला काही विचारलं व आणि त्यांनी कधीच इगो वगैरे किंवा ॲटिट्यूड वगैरे कोणीच कोणत्याच मुलाने आणू दिला नाही. आपल्या गावात तो नाहीच आहे. मला असू शकतो पण बाकीच्यांना नाही आहे. पण त्यांना सांगतो एकदम मोठ्या भावाने त्यांनी मला सांगितलं, मार्गदर्शन केलं. नेहमी जर काही अडचण आली, गोळ्याची अडचण आली तर त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं. तसंच आमचा पाथरी खेळाचा भाऊ जयेश दादा, त्यांचाही मनापासून धन्यवाद भाऊ. तर त्यांना पण काय म्हणलं, कारण त्यांनी मला गोळा शिकवला आहे. म्हणजे गोळा म्हणजे फेकायचं, मी पण अर्धवट फेकायचो, पण त्यांनी जे ट्रेका वगैरे सांगितलं त्यानंतर मी गोळा चांगला फेकायला लागलो. म्हणून मी त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथपर्यंत तुम्ही मला जे पण असेल इकडं तिकडं बोललेलं भाषण वगैरे ते तुम्ही एकदम शांततेने ऐकताय, म्हणून मी मनापासून धन्यवाद तुमचं व्यक्त करतो एकदम.
जी ग्रामस्थ मंडळी आहे, खरंच मी अजूनपर्यंत मला प्रत्येकाने असं आता लाईफस्टाईल कशी होऊन गेली की पैशांना खूप मोठा जास्त रोल आपल्या लाईफमध्ये होऊन गेलेला आहे. मित्रांनो, पैसाच खूप मोठी गोष्ट नसते, माणूसच मोठा असतो. हेच तुम्हाला एक संदेश आहे माझ्या थ्रू मी मानतो म्हणून. आणि राहिला संदेश की मुलांना आजकाल माझ्यातून लहान भाऊ असतील तर त्यांनी सल्ला मानू शकतात, आणि माझ्यातून मोठे असतील तर लहान भाऊचे फक्त एक विनंती आहे की मित्रांनो, जेही करा ते मनापासून करा. तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार आहे, कोणीच तुमच्यासाठी काहीच करणार नाही. भाऊ नाही, बहीण नाही, आजी नाही, आजोबा नाही, भाऊ नाही, दादा नाही, कोणीच नाही. ठीक आहे, कोणीच तुमच्यासाठी काहीच करावं नाही. तुम्ही जे करशाल तेच उद्याला येणार आहे. तुम्ही जर आता गहू पेरले तर उद्या मूग येऊन जाईल, त्या असं काहीच होणार नाही. म्हणून टाइमपास करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांचा चेहरा समोरच राहू द्या, नेहमी तुम्हाला हमखास यश भेटणार आहे. आणि दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे की कोणावरही डिपेंडंट राहू नका, कोणावरही नाही. आयुष्यात असे खूपदा आपल्याला असे भ्रम असतं की माझा हा आहे, माझा तो आहे, मग हा माझ्यासाठी हा करेल, तो माझ्यासाठी ते करेल. असं कधीच होत नाही. मला पहिले वाटायचं ते, पण माझी चांगली हाऊस पेडली लोकांनी. म्हणून तुम्हाला सांगतो की डिपेंडन्स राहू नका, कधीच कोणावर डिपेंडंट राहू नका. स्वतःवर आत्मविश्वास निर्माण करा. ते पण काही पण करायचंय ना, स्वतःवर शून्यापासून सुरुवात करा. डायरेक्ट मी मॅथचं सांगतो, मॅथला मी डायरेक्ट 0 होतो, पूर्ण 0. म्हणजे मी एकदम 0 होतो, एकदम पाड्यापासून मी स्टार्ट केलं माझी लाईफ. तसंच अजय सांगे झालं. अजयचा भाऊ काम वगैरे आता पण करतोय, आता पण सुटलेलं नाही त्यांच्या घरचं काम. वडील मिस्त्री वगैरेचं काम करता. एवढा मोठा संघर्ष आहे मित्राचा. खरंच मी धन्यवाद व्यक्त करो, कारण त्याचाही खूप मोठा रोल आहे माझ्या जीवनात, म्हणून त्याचंही एकदा स्वागत होऊन जाऊ. ते म्हणजे मला या क्षेत्रात पहिले इंटरेस्ट वगैरे नव्हता पोलीसमध्ये, पण त्यांनीच मला चिकाटी निर्माण केली, म्हणून मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे तुम्ही मला मनापासून जे पण तुम्ही माझं भाषण ऐकलं त्यासाठी मी तुमचं आजीवन ऋणी राहील. ज्यांनी माझ्यासाठी थोडंफार जरी केलं त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि शेवटी पण विसरता कामा नये, असं माझ्या जरा श्रीरामच्या पाठीमागे हनुमान होते, तशा आमच्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे माझे भरत मामा नेहमी माझ्या पाठीमागे राहिले. म्हणजे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण मामानेच एक ऊर्जा दिलेली मला की म्हणजे पहिले जो माइंडसेट होता पूर्ण नेगेटिव्ह माइंडसेट होता की म्हटलं हे होईल का नाही होणार आहे, पण मामाने कधीच असं नेगेटिव्ह माइंडसेट कधीच होऊ दिला नाही. करशील तू, करत राह. कधी पण दुकानावर गेलं तर लगेच मग काजू बदाम आणून वगैरे जायचे, खा रे बाबा. असं एवढं प्रेम आहे. आणि माझ्या जीवनात एक किस्सा झालेला होता, तो सांगतो की जेव्हा मी पहिले म्हणजे मामाला तारीफ करायची सवय नाही आहे, पण जेव्हा मी पोलीस वगैरे बनून गेलो तेव्हा मी जेव्हा दुकानात घुसलो तेव्हा डायरेक्ट मामा म्हणे अरे प्राऊड ऑफ यू म्हणे डायरेक्ट. ते माझ्या जीवनातला एकदम खूप सुंदर क्षण होता डायरेक्ट. म्हणून मी मामाचाही धन्यवाद व्यक्त करतो, आणि ज्यांनी माझं भाषण ऐकलं त्याच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.